हरिओम. मी सौ नलिनी वीरा खैरनार, नाशिक केंद्र. मी माझा अनुभव सांगते. माझी मुलगी 12वीला होती. साल पण 12च होतं आणि मे महिना होता. परीक्षा वगैरे संपली होती तिची आणि नंतर तिला काही दिवसांनी तिला उन्हाळ्यात असल्यामुळे तिला थोडा ताप आला. 2-4 दिवस झाले आम्ही जवळचाच दवाखाना केला. थोडा आराम पडायचा, दिवसा काही ताप नाही, रात्री ताप भरायचा. असं करत करत आमचे 8 दिवस निघून गेले. असं करत करत आम्ही खूप घाबरून गेलो मग. आणि एक दिवस अचानक रात्री 1:30 वाजता तिची तब्येत खराब झाली. ताप एकदम तिचा मेंदूपर्यंत पोचला आणि आम्ही घाबरून गेलो. जवळच डॉक्टर होते आणि आम्ही दोघंच घरी, दोघं मुलं बाहेर शिकायला होते माझे. तिची तब्येत खराब झाल्यामुळे हे डॉक्टरला घ्यायला गेले. मी घरी एकटीच होती आणि दरवाजे उघडून दिले आणि तिने अशी मान टाकून दिली. मग मी इतक्या रात्री जोरात आरोळी मारली, एकदम असे रडायला लागली. मग बाजूचे लोक जागे झाले आणि ते आले म्हणे की काहीतरी झालं म्हणे यांच्याकडे. मग आले तर त्यांनी पाहिलं म्हणे बापरे ही मुलगी. मग ते काका आले आणि त्या काकाने डायरेक्ट तिला अशी उचलली. तब्येत पण चांगली होती तिची. डायरेक्ट तिचे पाय धरले वरतीनं, डोकं तिचं खाली आणि म्हणे तिला श्वास घ्यायला हे होईल बा असं. आणि तेवढ्यात नंतर 5-10 मिनटात हे आले डॉक्टरला घेऊन. तो डॉक्टर पण घाबरून गेला की बुवा आता काहीतरी झालं. मग त्यांनी तिला असं त्यांच्या श्वास तिला भरत होते. असं करत करत तिच्यात काही सुधारणा नाही होत होती. मग नंतर माझी बहीणच जवळ राहते. मी रात्री तिला फोन लावला. म्हटलं ताई तू लवकर ये, हिची कल्याणीची तब्येत म्हटलं खूप खराब झाली आहे. मग ते 10 मिनटात आले गाडी घेऊन. की त्यांच्याकडे 4 व्हीलर पण होती, घेऊन आले. आणि बघता काय तिचा नातू पण आला माझ्या ताईचा. आणि बघता बघता त्याने अशी धरली तिला हातावर, तिला गाडीत घेऊन गेला तो. मग आम्ही गाडीत गेलो आणि रेल्वे गेट लागला मला मध्येच. मग रेल्वे गाडी येत होती. आम्ही घाबरून गेलो, आता गाडी कधी जाईल बा. 2-3 गाड्या आहे म्हटलं. मग हे गेले, उतरले, त्या गेट वॉचमनकडे गेले. म्हणे बाबा आम्हाला जाऊ दे, ह्या मुलीची तब्येत खूप खराब आहे तर गाडी थांबव. मग तो म्हणे काका अशी गाडी थांबवता येणार नाही, मी स्टेशन मास्टरला फोन लावतो, एवढी गाडी जाऊ द्या, नंतर तुमची गाडी आम्ही पुढे काढू म्हणे. मग त्यांनी नंतर ती गाडी थांबवली आणि तेवढ्यात यांनी काय केलं, त्यांच्या खिशातला फोटो बापूंचा काढला आणि तिच्या छातीवर ठेवला. आणि तिचे डोळे एकदम बंद, म्हणजे अक्षरशः मला तसं वाटतं की आता गेलीच ही मुलगी. तसं करत करत मग तो फोटो ठेवल्यानंतर थोडे पुढे गेलो तर तिने थोडे डोळ्याची हालचाल केली. म्हटलं आहे आपला बापू, हिला सांभाळायला. आणि नंतर दवाखान्यात गेलो तरी 20 मिनटं लागली आम्हाला गाडीत जायला, दवाखाना दूर असल्यामुळे. आणि तिथं गेलो. मग डॉक्टरला आवाज जाता आम्हाला समजा तरी 2:30-2:45 झाले असतील. डॉक्टरांना आवाज दिला, डॉक्टर लगेच पडत आले. पाहिलं काय, लगेच टेबलावर घेतली, लगेच तिचा ट्रीटमेंट चालू केली आणि तिला ICUमध्ये नेलं. 3 दिवस माझी मुलगी ICUमध्ये. आम्हाला असं वाटत होतं की आता हिला म्हणजे असं वाटतं हे तापामध्ये बा काही पॅरालाइज झाला, काही झाला तर एवढी मुलगी कशी सांभाळायची आपण. पण कृपेने बापूने तिला काहीच होऊ दिलं नाही. अक्षरशः माझी मुलगी पण एकदम गोरीपान सुंदर, असं वाटतं एवढ्या मुला झालं असं काही, तर आपण कसे सांभाळणार हिला. आणि 3 दिवस राहिली ICUमध्ये. नंतर तिला थोडा आराम पडत चालला. मग त्यांनी तिला बाहेर काढली ICUतून. मग तरी 8 दिवस होतो आणि एकदम माझी मुलगी ठणठणीत झाली, एकदम छान झाली. तर बापू असल्यामुळे आम्हाला कोणतंच असं म्हणजे कोणत्याच गोष्टीला असे बापूने सर्व संकटं तोलून धरले आमच्यावर काहीच चिव दिलं नाही. एकदम खूप छान झालं. आता ती मुलीचं लग्न होऊन ती घरी गेली, सासरी गेली. तिला एक मुलगी आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ. हरिओम.